नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझे नाव भीमा हरिभाऊ आंबळे, राहणार मानकिशोर, पोस्ट सावंत, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हा, तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले, बरोबर? बरोबर. तर मला सांगा, आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे दादा? त्याची वरायटी आहे सावळी. हा, साव म्हणून व्हरायटी, बरोबर? तर साधारणतः हा प्लॉट आपला किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? साधारण 1 ते 1.5 महिन्याचा. हा, म्हणजे 1.5 महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झाले, बरोबर? तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, क्रोम आणि कृषी मॅक्स हे काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण टोमॅटोला बेसल डोस खाली भरतो तर त्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ती तुम्ही काय केलेली आहे दादा, खाली बेडमध्ये भरलेली, बरोबर? हा, बेडमध्ये भरलेली. आणि त्याच्यानंतर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस आणि कार्बो पॉवर याचा तुम्ही स्लरी माध्यमातून काय केलेले आहे, खालून ड्रिपनी सोडलेले, बरोबर? म्हणजे 8 ते 10 दिवसांनी तुम्ही ते ड्रिपनी सोडताय. तर मला सांगा दादा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं टोमॅटो या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय बेनिफिट भेटला? याच्यामध्ये आम्हाला या मालामध्ये रिझल्ट भेटला, म्हणजे जेवढं खतो हा, आणि बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही ती सलरी बनवलेली. हा, म्हणजे ते गोळ, ताक, अंडी, सुकट, शेण ते टाकून ते स्लरी केली तुम्ही, म्हणजे भू पॉवर प्लस कार्बो पॉवरची. पाणी सोडता वेळेस 10,000 लिटर आम्ही सोडतो. दर टायमाला 10,000 लिटर सोडताय, बरोबर? तर मग मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि भू पॉवर प्लस आणि कार्बो पॉवर ही जी औषधं वापरल्याच्या नंतर तुम्हाला बेनिफिट काय काय भेटलं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आम्हाला ते हा. मालामध्ये आपल्याला रिझल्ट चांगल्यापैकी रिझल्ट भेटला. म्हणजे काय काय रिझल्ट भेटला? फुटवा चांगला झालाय मुळांचा, हा फुलांची गळ नाही, हा फळं भरपूर प्रमाणात आली. हा, आणि एवढे हिट मध्ये सुद्धा ग्रीनरी आहे, चांगला प्लॉट वेल आहे आपला. वेल कंडिशनला आहे. वेल कंडिशन. हा, म्हणजे दादा जर आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर हा आता चावंड किल्ल्याच्या जवळचा प्लॉट आहे, बरोबर? आता हे बघा ना, इथं जर पाहिलं ना तर ह्या पट्ट्यामध्ये ना हा चावंड किल्ला, इकडे झूम जर करून पाहिलं ना तर इकडे चावंड किल्ला आहे आणि याच्या पाय त्याला हा प्लॉट आहे, बरोबर? आणि एवढ्या आता इकडे जर पाहिलं तर पूर्ण चारी बाजूने डोंगर आहे इकडे, बरोबर? दुपारच्या पारी जवळजवळ 42-43 टेम्परेचर राहते इथं, बरोबर? आता एवढ्या हिट मध्ये जर पाहिलं ना दादा, प्रत्यक्षात तर एकदम जबरदस्त असं आहे ना, झाडाला खालून खोडातून तो फुटवा आहेचे. पण महत्वाचं आहे ना, कोणत्याही प्रकारचा म्हणजे असं आक्सा किंवा थोडक्यात आहे ना फुलगळ वगैरे तो प्रकार कुठंच दिसत नाही, बरोबर? महत्वाचं जर पाहिलं ना दादा, हे बघा ना, खालून भरपूर प्रमाणात आहे ना खोडातून एकदम जबरदस्त असा फुटवा तर आहेचे. पण डायरेक्ट खालून खोडातून तर शेंड्यापर्यंत भरपूर प्रमाणात आहे ना फुल सेटअप आहे आणि चांगल्या प्रकारे फळं पण लागलेली. फळांची साईज आणि चमक एक नंबर आहे, बरोबर? तर मला एक सांगा, ज्या पिरियडला आपले जे कडू औषध आहे त्याचा तुम्ही वरून जो स्प्रे काढला तर तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? त्याच्यामध्ये ते औषधाचा पॉवर चांगल्या प्रकारे. हा, म्हणजे ज्या पिरियडला तुम्ही ते वरून फवारलं तर त्याचा तुम्हाला काय काय बेनिफिट भेटला झाडावर? त्याच्यामध्ये आपले जी हे असते आपला मावा, मावा, चिलट हा हे असते त्याचं 9 झालं. हा, म्हणजे उदाहरणार्थ मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसोश किडी, नागाळे हा प्रकार प्लॉटवर कुठे दिसत नाही, बरोबर? आता जर दादा प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर एकदम फ्रेश पत्ती, म्हणजे किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक कुठंच नाही. म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसोश किडी, नागाळी हा अटॅक कुठंच दिसत नाही, बरोबर? तर अजून कोणकोणत्या पिकांसाठी तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरलेली? हा, काकडीला पण तुम्ही याच खतांचा वापर केलेला आहे. आणि आता परत आज खत बोलवलेली, ही कोणत्या पिकासाठी बोलवली दादा? परत टोमॅटोसाठी टमाटासाठी. हा, म्हणजे परत तुम्हाला टोमॅटो लावायचे त्यासाठी तुम्ही परत डबल खत बोलवली, बरोबर? तर मला एक सांगा दादा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, पूर्ण समाधानी आहे. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद.